जाऊ अशी काय करतेस? अगं एवढी मदत केली त्यांनी आपल्याला आणि तू असं बोलतेस. सॉरी हा सर. इट्स ओके. बाय बाय काकू. काकू काय हो काकू परत अहो ऐकून तर घ्या. ऐकायच्या आधीच काचवार करतात. ऐकायचं नसलं की तुम्ही हेच करता माहितीये मला नेहमीच. हे ना असंच करतात आधीपासून. हॅलो तात्या. हो हो तात्या निघतेच आहे मी आता. बस येईल थोड्या वेळात. हो फक्त मला पोहोचायला उशीर होईल घरी आज. हो हो मी 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 नंतर करते फोन तुम्हाला. हा चल वैदेही जाऊया. वैदेही काय झालं? अगं कुठे काय? चल 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 निघ चल लवकर. बहिणी यायचं काम यात. आकांक्षा, अरे वा, सानिया पण आलीये. सुवर्णताई पण आल्यात का? हो या या. बहिणी सानियाची आई घरी आली होती सानियाला भेटायला आणि मी सानियाला आपलं ऑफिस दाखवायला घेऊनच येत होते. मी त्यांना म्हटलं चला तुम्ही पण, म्हणून घेऊन आले त्यांना सोबत. बरं केलं. काय मग सानिया, पहिल्यांदा आलीस तू, काय मागवू? चहा कॉफी? अहो नाही, आता घरूनच आलोय आम्ही. बरं चला मग ऑफिस दाखवते तुला. या. चला चल ग. हॅलो. संजना, हा सर. मीटिंग सुरू होण्याआधी मला प्रेझेंटेशन बघायचंय. ओके सर. हँडरायटिंग तर सेम वाटते. मी नदीसारखी, तू झऱ्यासारखा. गंध येतो तुझा मोगऱ्यासारखा. पाहिले मी तुला श्वास गंधाळले. गोड काहीतरी आत झणकारले. मी पणती दिवाळीची दारातली. तू तिथे शांतसा उंबऱ्यासारखा. मनाला आवडणाऱ्या मनस्वी राजपुत्रासाठी मनापासून लिहिलेल्या काही ओळी. म्हणजे ही व्यक्ती इथे केबिन मध्ये आली होती. हॅलो. हा संजना, हा सर. मी इथे केबिन मध्ये नसताना कोणी आलं होतं का? नो सर. आर यू शुअर? येस सर. ओके. प्रेझेंटेशन तेच करते. कंप्लीट झालं की मेल करते सर. कोण असेल असं मला हे पाठवत आहे.
हाय बोल. राज जरा इथे स्टाफ एरियामध्ये येतोस का प्लीज? एनी प्रॉब्लेम? अरे नाही, तू येतं खरा, मग सांगते. हं? ठीक आहे, आलोच. आई आत्ता स्टाफ एरियामध्ये का बोलवत असेल? हे विशाल ताटके, ही गिरिजा, संदीप शहा आणि अक्षता कुलकर्णी. आणि ह्या आमच्या नवीन सुनबाई सानिया आदित्य मोहिते. हॅलो. सानिया, तुला सांगते, असं थंडगार एसी मध्ये निवांत बसून काम करता येतं. पण वहिनींचा स्वभाव तसा नाही. अगं तुला सांगते, रोज सकाळी वहिनी एका तरी कॅफेला व्हिजिट करतात आणि तिथला चहा स्वतः टेस्ट करून बघतात. अगं एवढंच कशाला, आता आपण पॅकिंग युनिट मध्ये जाऊया ना, तिथे ना वेगवेगळ्या पॅकेटची टेस्ट तू स्वतः करून बघ. खात्रीने सांगते, सगळ्या पॅकेटची चव अगदी एकसारखी असेल. का विचार? अगं कारण वहिनी स्वतः सगळं चेक करतात. अगं आकांक्षा, ठीक आहे. ओ खरंय वहिनी. अरे राज, हे बघ कोण आले आपल्या ऑफिसमध्ये आज. पहिल्यांदा आली आहे सानिया. तिला जरा ऑफिस दाखवूया आणि मग तू ना आदित्यकडे घेऊन जा तिला. छान सरप्राईज कर त्याला. सरप्राईज तर मी झालोय. काल लग्न झालं आणि आज डिरेक्ट ऑफिसला आलात. नाही, जनरली लग्न झाल्यावर लोक हनीमूनला वगैरे जातात. हो, हनीमून पॅकेज बघितलं आम्ही, पण ते थोडं उशिराचं मिळालं आम्हाला. हनीमूनचं काय एवढं विशेष? सानिया, आज तू इथे आलीस ना, तर एका अर्थी बरंच झालं. कसं आहे रत्नमाला ताई, तुम्हाला जेव्हा बिझनेसमध्ये हिच्या मदतीची गरज लागेल तेव्हा ही मदत करू शकेल ना तुम्हाला. काय ग सानिया, करशील ना मदत? अरे वा, आमची काहीच हरकत नाही, पण तिची इच्छा असायला हवी. आम्ही काही कोणावर जबरदस्ती करणार नाही. इच्छा? अहो ती सारखी आमच्या मागे लागली होती, स्टार्टअप सुरू करूया, स्टार्टअप सुरू करूया. पण मीच म्हटलं नको ग बाई, आधी लग्नाचं बघ काय ते. स्टार्टअप बिटअप काय होतच राहतील नाही का. आणि आता बघा, घरचाच एवढा मोठा बिझनेस आहे. तुम्हाला सांगते रत्नमाला ताई, कधीही हिच्या मदतीची गरज लागली ना, तर अगदी हक्काने सांगा हिला. नाही म्हणजे माझी सानिया हार्डवर्किंग आहे. आणि हीच म्हणते, आजकालचा जमाना ना नुसत्या हार्डवर्कचा नाहीये, त्याच्याबरोबर स्मार्ट वर्क पण करावं लागतं. काय ग बच्चा, हो की नाही? हो सानिया, खरंच. म्हणजे तुला खरंच इंटरेस्ट आहे का बिझनेसमध्ये? हो, माझ्यासाठी तुम्ही इन्स्पिरेशन आहात आणि तुमच्याबरोबर काम करायला मला कधीही आवडेल. ठीक आहे, मग आपण खरंच बघूया काय करू शकतोय ते. हं? बरं चल, मला तुला अजून खूप गोष्टी दाखवायच्या आहेत. तुम्ही सगळे प्लीज गो बॅक टू युअर वर्क. थँक्यू. ये आता इथून ना आपलं पॅकेजिंग युनिट आहे ते बघतो. तुमच्या मनात जे चाललंय ते कधीच पूर्ण होणार नाही. आणि मला जे हवंय ते मिळवल्याशिवाय मी गप्प बसत नाही. क्लिअर सांगते. तसा उशीरच झाला नाही आज आपला जेवायला. हो, पण पोटभर जेवण झालंय. तरी अजून रातचा पत्ता नाहीये. हो ना वहिनी, अजून कसं नाही आला राज ऑफिस मधून? येईल गे, मीटिंग मध्ये वगैरे अडकला असेल. काम म्हटलं ना की तहानभूक विसरतो हा राज. काम संपलं ना की येईल तो. कसली मीटिंग? घरच्या माणसांसोबत वेळ घालवायचं सोडून
मित्रांना पार्ट्या देण्यात धन्यता वाटते ह्याला. अहो वहिनी, नाही, मित्र असावेत, मान्य आहे मला. अरे पण ह्याचे मित्र कसे आहेत? लहान आहे तो अजून, आणि हेच वय असतं. लहान. हे घ्या. नको, थँक्यू. ओके. काय सानिया, आज पहिल्यांदा आलीस ऑफिसमध्ये तू. कसं वाटलं तुला आपलं ऑफिस? खूप मस्त आहे, मला खूप आवडलंय सगळं. अगं आवडेल असंच आहे आपलं ऑफिस. पण सानिया, तुझ्याकडून मात्र वेगळं उत्तर अपेक्षित होतं. म्हणजे 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 अगं बिझनेस ऑफिस यावर आम्ही चर्चा करायची म्हणजे आमची पाठी कोरी आहे. पण तू ऑफिस मध्ये काय असायला हवं, काय नको यावर सल्ला देऊ शकतेस काय? हो ना. आदित्य, तू आम्हाला सांगितलंच नाहीस की सानिया इतकी हुशार आहे म्हणून. मला तर हे आत्ता कळतंय. वहिनी, तुम्हाला माहितीये का, आपली सानिया MBA मध्ये टॉपर आहे, टॉपर. हो, अरे वा. काही काय बोलतीये साई, तुला आत्ता कळलं? अगं मी तुला सांगितलं होतं तेव्हाच की सानिया MBA झाली म्हणून. अरे हो, पण हे कुठे सांगितलं होतंस की ती MBA मध्ये टॉपर आहे म्हणून? हा, हे आत्ता सांगतोस तू. पण वहिनी, बाकी काही म्हणा, उच्च शिक्षित सुनबाई मिळायला भाग्य लागतं. खरंय. हो, आणि मला तर बाई त्या MBA चा फुल फॉर्म सुद्धा माहिती नाही. घ्या. आई, MBA मीन्स मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. आणि हो, MBA मी मार्केटिंग मध्ये केलंय. हो का? अरे वा, म्हणजे छानच झालं की. म्हणजे माहेरच्या चहासाठी छान छान आयडियाज देणारं आपल्या घरातलं कोणीतरी हक्काचा माणूस सापडला आपल्याला. हे बघ सानिया, माहेरचा चहा आता जगातला टॉप मोस्ट ब्रँड झाला पाहिजे. अशा काही आयडियाज असतील ना तुझ्याकडे तर देत राहा. Your advice is not at all required, Sania. MBA मध्ये शिकवत नाही ती एक गोष्ट मी लहानपणीच शिकलोय. आपल्या समोर जेव्हा समोरचा माणूस गोड गोड बोलत असतो तेव्हा त्याच्या मनात नक्की काय चाललं ते कसं ओळखायचं. म्हणून तुमच्या मनात काय चाललंय ना ते खूप नीट कळते. आदित्यला पुणे करून मला चेकमेट करायचा प्लॅन फसल्यावर हा नवा वजीर उभा करताय का माझ्यासमोर? राज, वजीर काय, चेकमेट काय, काय काय चाललंय तुझं? स्वभावात असा हेकेखोरपणा ठेवून बिझनेस नाही करतायत. स्वतःला विजनरी म्हणवतोस का, आणि स्वभावात एवढा आडमुठेपणा? हे बघ, मी यशस्वी झाले कारण मी माझ्या बरोबर सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे गेले. अरे एवढी हुशार मुलगी आपल्या कुटुंबात आली आहे, त्याच्याबद्दल तुला तिचं कौतुक नाही वाटत आहे? सानियाने MBA केल्याचा फायदा घेऊन काकी तिला प्रमोट करताय. ते माहेरचा चहा वर जावा म्हणून नाही. एक दिवस तिला आपली कंपनी स्वतःच्या नावावर करायची आहे म्हणून. आणि काही झालं ना तरी मी हे होऊ देणार नाही. अरे पण असं का वागेन मी राज? आणि तुझी कंपनी मी माझ्या हातात घेऊन काय करू? काकी, ही नाटकं आहेत ना ती माझ्या समोर करू नका. तुम्हाला चांगलंच ओळखतो मी. एक मिनिट. वहिनींनी आम्हाला ह्या घरात आसरा दिला ना, तेव्हाच आम्ही सुखी झालो. बाकी आम्हाला कशाचीच हाव नाही रे. हे बघ, तुझा बिझनेस तुला लखला, पण असले भलते सलते आरोप करू नकोस बाळा. मी आरोप करतच नाहीये, खरं तेच बोलतोय. या घरात खरं फक्त तेच आहे जे मी बोलतोय, आणि खोटं काय असेल तर तुमचे हे चेहरे.
आईला तुमचे हे खोटे चेहरे दिसत नसतील, कारण ती भोळी आहे, माणसं जपणारी आहे. तिला माणसातला आणि गिधाडातला फरक कळत नाही, पण मला कळतो. बस झालं राज. यापुढे एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आलास तसा परत जा, नाही तर तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. पुरे झाला हा तमाशा. मी का जाऊ? मी का जाऊ? हे माझं घर आहे. आणि जे परके आहेत ना, त्यांनी जावं. जेव्हा गरज होती तेव्हा आले नाही, आणि आता कुंडली मारून बसलेत नागासारखी, फणा काढायला तयार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त आईच्या प्रेमाखातर दूध पाजतोय. वेळ आली ना, तर फणा कसा ठेचायचा हे चांगलंच माहितीये मला. आज ना उद्या आई हे सगळं माझ्या नावावर करून जाणारच आहे. आणि ज्या दिवशी आई हे सगळं माझ्या नावावर करून जाईल ना, त्या दिवशी तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवेन. राज, शुद्धीवर आहेस का तू? काय बोलतोयस तू? म्हणजे तू माझ्या जाण्याची वाट पाहतोयस? तुझ्या जाण्याची वाट बघत नाहीये मी, पण ज्या पद्धतीने तू तुझ्या रूढी, तुझ्या परंपरा, तुझे संस्कार त्याच्या नावाखाली एक एक करून माझी स्वप्न संपवतेस ना, तेव्हा वाटतं मला. हे कुठपर्यंत चालणार आहे? कुठवर चालणार आहे हे? आणि तुला कळत का नाहीये? तुझ्या अशा या वागण्यामुळे ना, यू आर फोर्सिंग मी टू वेट फॉर युअर करेज. पण ज्या पद्धतीने तू तुझ्या रूढी, तुझ्या परंपरा, तुझे संस्कार त्याच्या नावाखाली एक एक करून माझी स्वप्न संपवतेस ना, तेव्हा वाटतं मला. आणि तुला कळत का नाहीये? तुझ्या अशा या वागण्यामुळे ना, यू आर फोर्सिंग मी टू वेट फॉर युअर करेज. आई, आज माझ्या मनात काय द्वंद्व चाललंय ते कुठल्या शब्दात तुझ्यासमोर मांडू मला कळत नाहीये. खरं तर बोलायची गरजही नाहीये. तुझ्या लेकरांच्या मनात काय असतं ते सगळं कळतं तुला. आई, आजवर मागितलं ते सगळं दिलंस तुम्हाला. जे मागितलं नाही तेही दिलंस. एक दिवस हातात फक्त 1200 रुपये घेऊन या शहरात पाऊल टाकलं होतं मी. तुझ्या आशीर्वादानं एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, पण आज परत निराधार झाल्यासारखं वाटतंय. माझ्या हातातनं सगळं निसटून चाललंय. परत तुझ्या दारात येणार आहे मी, परत साकडं घालणार आहे तुझ्या समोर. आई, संपत्ती आणि ऐश्वर्याचं दान जे तू माझ्या पदरात टाकतस त्याचा मोह नाहीये मला. पण त्या संपत्ती आणि ऐश्वर्यापेक्षा सुद्धा खूप मोठं दान टाकलंस तू माझ्या पदरात. माझा मुलगा
त्याची काळजी वाटते. असं म्हणतात की मुलगा कर्तृत्ववान आणि संस्कारी निघाला की संपत्तीची गरज काय, आणि मुलगा कर्तृत्ववान संस्कारी नाही निघाला तर त्या संपत्तीचा उपयोगच नसतो. हाच प्रश्न मनाला भेडसावतोय, काळीच पोखरून टाकतोय. याचं उत्तर मला मिळेल न मिळेल, पण येऊन तुझ्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय माझ्या मनाला शांती नाही मिळणार.